बरोबर आहे ना पकडू शिंदे यांचा जो मुलगा आहे त्याच्यात आणि जवळपास तो 50 कोटींचा ज्या वरच्या पुतळा आहे आणि तो 8 महिन्यात जर होईल, कारण की एवढा पैसा जर त्याच्यात लागलेला आहे तर त्याच्यात जवळपास त्यांनी काम आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला अनुभव नव्हता। भ्रष्टाचारी महायुती सरकारचा शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी भ्रष्टाचारी राज्य सरकारचा शिवाजी महाराजांके सन्मान में, राष्ट्रवादी मैदान में, महाराज के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान में छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे निषेध असो, निषेध असो, युती सरकारचा निषेध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भ्रष्टाचारी सरकारचा अरे मोदी सरकार होश में आओ, छत्रपती शिवाजी महाराज के सम्मान में, राष्ट्रवादी मैदान में शिवाजी मेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज। महायुती सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे महायुती सरकार होश में आओ। तो एकनाथजी शिंदे यांचा जो मुलगा आहे खासदार, त्याच्या जवळचा माणूस आहे आपटे, आणि त्यालाच का कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आणि जवळपास तो 50 कोटीच्या ज्या वरचा पुतळा आहे आणि तो 8 महिन्यात जर कोसळतो तर त्याचे बांधकाम कोणत्या स्वरूपाचे असेल हे तुम्हाला समजते। कारण की एवढा पैसा जर त्याच्यात लागलेला आहे तर त्याच्यात जवळपास त्यांनी काम आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला अनुभव नव्हता, पुतळा बांधायचा त्याला अनुभव नाही, काही नाही आहे, अशा माणसाला अरे तुम्ही द्यायचा असेल तर चांगल्या शिल्पकाराला द्यायचा होता जे पुतळे बांधतात। तर माझं म्हणणं एक आहे की 1957चा पुतळा जेव्हा कायम राहतो आज आणि हा 8 महिन्याचा पुतळा पळतो, हे प्राईम मिनिस्टरसाठी आणि आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी हे फार दुर्दैवी बाब आहे। आणि शिवाजीचं महाराजाचं नाव घेऊन हे लोक राजकारण करताय। ऍक्च्युली यांना शिवाजी महाराजाचं नाव घेण्याचा काहीच अधिकार नाही। तर माझं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे बलात्काराच्या केसेस फास्ट ट्रॅकवर चालतात त्या पद्धतीने या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा जे FIR झालेला आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टवर टाकावं आणि याला जास्तीत जास्त सजा करावी की जेणेकरून दुसरा कॉन्ट्रॅक्टर असं करणार नाही आणि त्याला कायमचं ब्लॅकलिस्टेड करावं, त्याला याच्यानंतर कोणतंही काम मिळालं नाही पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार गटातर्फे आंदोलन करतोय, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 8 महिन्या अगोदर देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं, परंतु या 8 महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला। ही महाराष्ट्राचा पूर्ण या अवमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे। हा अवमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि या महायुती सरकारच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, जर शिल्पकार असेल, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असेल, बांधकाम मंत्री असेल, मुख्यमंत्रीने सुद्धा यांची का पाठराखण केली नाही। जेव्हा महाराजांच्या पुतळ्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा त्यांनी याच्याकडे जातीने का लक्ष दिलं नाही, हा सवाल विचारण्यासाठी महाविकास आघाडीचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आजचं हे आमचं आंदोलन आहे। आणि यापुढे जर आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान होत असेल तर आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। यापेक्षा आम्ही तीव्रतेने राज्यभरात आंदोलन करू। एक फोटो